चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। हिंगणा प्रतिनिधी रवींद्र खेडकर। महात्मा बसवेश्वर जयंती साजरी। हिंगणा लोकशाहीचे जनक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची 895वी जयंती शिवा महिला आघाडी नागपूर महानगरच्या वतीने गजानन नगर हिंगणा रोड येथे साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकन्या थडकर यांनी केले। कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भाची धडकण व शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कलावार होते, तर सौ विजयश्री मुकुंदराव ठोंबरे सचिव वीरशैव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय GBHS व ज्युनियर कॉलेज नागपूर उपस्थित होत्या। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट प्रभाकरराव मार्कंडेवार सर, निवृत्त न्यायाधीश व माजी जिल्हाध्यक्ष शिवा संघटना नागपूर अर्चना अमेय आडके घाणेगावकर, RTO इन्स्पेक्टर आडके घाणेगावकर, RTO इन्स्पेक्टर नागपूर पूर्व नितीन तुपेकर, प्राचार्य देवकीबाई बंग विद्यालय हिंगणा, गजानन बाजारे पूर्व विदर्भ अध्यक्ष सेवा संघटना नागपूर, अनिल तंबाके पूर्व विदर्भ संघटक शिवा संघटना नागपूर, अश्विनी अंबादे नगरसेविका वानडोंगरी, श्रीमती सुकन्या थडकर शिवा महिला आघाडी नागपूर महानगर अध्यक्ष इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली। प्रमुख पाहुणे म्हणाले, महात्मा बसवेश्वरांचा जन्म 1131 अक्षय तृतीयेला रोहिणी नक्षत्रावर झाला। ते जन्माने व कर्माने वीरशैव लिंगायत होते। कर्मकांड, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरेद्वारे समाजात मोठ्या प्रमाणात शोषण सुरू होते। जातीपातीच्या अवैध भिंतीवरून धर्माद्वारे शूद्र आणि अतिशूद्र वर्गाच्या नशिबी जनावरांचे जगणं आलं होतं। या निष्प्राण समाजावर अभिमान, स्वाभिमानाचे सिंचन त्यांनी केले। माणुसकीची प्रसरण करून समता व बंधुता, मानवी हक्क व न्यायमूल्य अनुभव मंडपाद्वारे वाचन साहित्याद्वारे प्रस्थापित केले। महात्मा बसवेश्वर प्राचीन वीरशैव लिंगायत धर्माचे महान प्रचारक व प्रसारक होते। त्यांनी स्थापन केलेले अनुभव मंडप हे आजच्या संसदीय व्यवस्थेची प्रारूप आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष अभयराव कलावार म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी शूद्र, अतिशूद्रांना व स्त्री वर्गाला शिक्षण दिले। सेवा हा शिवा हे हा संदेश दिला। महात्मा बसवेश्वरांचा समता विचार प्रस्थापित करण्याचे कार्य पुढे नेण्याचे काम संत कबीर, संत रविदास, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादी महामानवांनी केले। रंजल्या गंजलेल्यांचा आवाज म्हणजे महात्मा बसवेश्वर। तथागत बुद्धानंतर उमटलेला समतेचा आवाज म्हणजे महात्मा बसवेश्वर होय। अध्यक्षीय भाषणानंतर 10वी आणि 12वीच्या मुलांचा सत्कार समारंभ झाला। या कार्यक्रमाला उपस्थित नागेश घोडके, सुभाष डांगरे, विशाल पणसकर, विनायक इंगळे गुरुजी, प्रफुल्ल मरडवार, शिव पाटणे, प्रियंका पवणीकर, वच्छला हरगोले, गीता पाठक, सुनीता घुरडे, मंगला साडेगावकर, सुरेखा मेनकुदळे, मंगला शेवतकर, प्रीती हुमणे, शिवानी थाबर्डे, आरती हरगोले, गायत्री हरगोले, प्रिया तुपेकर, स्वाती तोडकर, रेखा डांगरे, ईश्वर पानतावणे, दिलीप तिवाणे असे असंख्य समाज बांधव आणि भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम थडकर यांनी केले। आभार प्रदर्शन नागेश घोडके यांनी केले। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे नागपूर जिल्हा उपसंपादक रवींद्र खेडकर यांनी।